पिवळा पितांबर मी गिरिधारी आलो नंदाचा मी घनश्याम संगतीला पेंडे आणि सुधा आलो नंदाचा मी घनश्याम संगतीला पेंडे आणि सुधा गोकुळच्या गौरांनी मथुरेच्या बाजार निघाल्या आहेत, त्यांचा रस्ता बंद केला पाहिजे. अरे हो, आलो माझ्या लक्षात. संध्याच्या पेंडे सुद्धा मला हात मारली पाहिजे. अरे पेंडा, अरे सुदामा. आलो देवा आलो. गाई राखी तो कुंजवनी आम्ही सौगडे सारे मिळवणी आला आवाज माझ्या कानी हाक मारली कृष्ण देवानी पेंड्या चल 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 जाऊया पेंड्या चल रे चल रे चल रे जाऊया
आऊ दही दिलवाणी सोडून आता तोंडाला सुटले पाणी आला आवाज माझ्या कानी आठवारी काय रे? अरे मला हात कशाला मारली? हो मी ना हाक मारली. मग मारली कोणी? मग कृष्णा देवाने हाक मारली. अरे कृष्णाला हात तरी कुठे? आज कुठे? हो, ये माझ्या वाटणी हा. तुझ्या पाठवून दे. हा, ये माझ्या वाटणी. बरं. मी कुठे पडलो? इथं? इकडे कृष्णा देव आहे. अरे पण कुठं आहे? इथे इथं जरू. बघा इथे. हा, ठीक कृष्णा देवानं आम्हाला बोलायचं कारण वेगळ्या सुदामा तुम्हाला बोलायचे कारण एकच आहे. ते कोणते? गोकुळच्या गवळणी मथुरेच्या बाजार चालल्या आहेत त्यांचा रस्ता बंद करा व त्यांच्या दयादुराची नासाडी करा. ठीक आहे देवानं. मी पुणे जाऊ लपून बसतो. ठीक आहे जावा. ए, अरे सुदाम्या. काय सांगितलं कृष्णा देवानी? अरे काय? कामगिरी काय सांगितली? अरे काय मी ऐकलेच नाही. तुझं कान कुठलं? अरे ऐकलं कुठे काय? ऐकत असताना आवाज नाही. आवाज नाहीये. हो काय काय कोणी फुकला कोणी? होय काय कामगिरी गेला काय तू काय? हो हो जांभळीत गेलो होतो. होय? हो. बरं बरं सांग. कृष्णा देवानी काय सांगितले कामगिरी? काय सांगितलंय? गवळणी काट माट करून मथुरी बाजार चाललंय. घाट माट करून मथुरीच्या बाजारी हा त्यांचा रस्ता अडवायचा. मस्त हा अडवायचा. हा अडवायचा नव्हे. मग दही तूप दोन्ही आपल्या खाया भेटेल. खायला भेटेल. कामगिरी करशी ना? अरे बाबा ही काय कामगिरी जमणार नाही मला. तू कशा माझ्यावर आणला कशा जेव्हा? हात मारलास म्हणून मी आलो. अरे माझं तू काम करशी मला हाक मारला. अरे नाही रे बाबा हे मला जमण्यातलं नाही काम. मी आहे ना. अरे नाही तरी पण ना माझं काय करणार? आता आपल्या बरोबरचा बोबड्या आहे ना. कोंबडी? अरे कोंबड्या नाही बोबड्या. कोंबड्या? हा. काय कुठे? हाय गाई राखतो आहे तिकडे. कुठे? कुठे तरी गेले असेल दांबी. दांडी? हो जय? एक हात तरी मारून बघूया. हा, मार कुठे? बघ मारून म्हणतो हा. हा, मार, मार. अरे बोबड्या अरे बापल्या आवाजन अजून काय आलेल्या बापल्या जेवढं ना अजून मोठे म्हणजे मार. अरे बोबड्या अरे कोंडा तरी होती ना खाया कोंडा तरी होती ना जांभीर खाया अरे कोंडा होती. मग मग अजून जोरात म्हणतो. मोठ्याने मार. बरं ठीक आहे मारतो. अरे बोबड्या आईस कसा या लवकर लवकर. अरे मी देवाची पूजा करतो. अरे मी आंघोळ करतो. अंघोळ पण राहू दे. अरे मी तेव्हा देवतून येतो. घंटा अजून येतोय. अरे तेव्हा मी त्याला देवाची घंटा वाजवतो. अरे एवढी कथा करू तुम्ही चालले बदलती असं म्हणतो. येतो आणि कपीला माझी काय ना वरच्या भागाला गेले तुला ठेवतो आणि येतो. आले 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 पेद्या आले दुधामा माझी झाली बघिती काय सांगू मी तुम्हा. आले पेद्या दुधामा काय झालं बोंबलाईला लंगलत 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 आले पेद्या तुला मी भेटायला. लंगलत लंगलत आले पेद्या तुला मी भेटायला. तुला
झाला काय याला बघ. काय सांगू तुझा खरं वरचा दम वर खालचा दम खाली वरचा दम वर आणि खालचा दम खाली तुझा म्या अरे धावून धावून गायच्या कातून दमलो काय भेटली काय अरे कुठं काय भेटते अरे धावून धावून झुजून दमलो अरे धावला कुठे अरे धावत वरच्या आलीच गेलो वरच्या आलीच गेलो अरे बरा फुलं गेलो तरी काय काली कशीला काय थापाली नाही नाही तरी धावत फुलं आता शोधत गेलो अरे फुलं बघतो तेव्हा काय अरे एक दाल मोठी होती दाल मोठी एवढा मोठा बोगदा मोठा बोगदा आता म्हटलं कन्ना तरी काय अरे बाबा फुलं वाकून बघतो त्या भगद्यात आणि ताली तर काय दिसते काय अरे बाबा फुलं गेलो तेवढा बघतो तेव्हा काय अरे मला मोठा वाक बसलेला मला मोठा वाक बसलेला अरे मी काय करतो मी काय घाबरतोय काय 2 पावलं पाठी आलो 2 पावलं पाठी आल्याबरोबर 2 पावलं वाघ फुलं आला आता म्हटलं बाबा माझा काय खळा नाही आता बाबा काय केलं गेलो फुलं 2 पावला तेव्हा वाघानं काय केलं माहितीये काय अरे मला मोठ्याने दरकाली बोलली काय केलं अरे मी पण दरकाली बोलली वाघ कुठला पडतो अरे तो आवाज पासून आवाज आला पाहिला अरे तेवढ्यात मी पण थांबलो मी फुलं वाघ पाठी मी पुढे वाघ पाठी असा मला धावत लांब फुलं गेलो तेवढ्यात एक मोठा रस्त्यात झाड होता कलमाचा आंबे झाले तयार वर सलसल चढलो शेंड्यात बसलो अरे भाऊ वाघ पासून एवढ्या मुदात बसला कलमाच्या मी वरती अरे फुलं काय मला जोरात झालेली तू मला झाली जोरात आता करणार तरी काय केलं अरे करणार तरी काय म्हटल्यावर दोलन इथलं नालावरती दोलन इथलं आणि गेली सोडून गेली काय गुन्हा येतात तो म्हणतो तरी सोडून गेली एवढ्या वाघान काय केलं माहितीये अरे बाबा ते धावलेला गच्चम धरला गच्चम धरला आणि बाबा वलवल आला वाघ आता मला काय म्हणता खाला नाही एवढ्या धाकन माझा डोलं उघडलं बघतो देव काय वाघ वलवल आला अंड्यावर बंद करून टाकली बंद केला अंड्यावर बंद केल्यामुळे वाघ खाली पडला वाघ कल्ला होता आता तुम्ही मला लोलवलं होतं त्या मला सांगा बोलावलेला अरे माझी भाषात तकली ना कशाला लोलवलं अरे तुला बोलवलं कशा माहितीये आम्हाला कृष्णा देवाने कामगिरी संपवली आहे ती कोणती 360 गोपिकांचा मेळा थाट माट करून मथुरा बाजार जागेत गवलेली त्याची आपल्या देण्यात आहे जाऊ देत ना ऐक कृष्णा देवाने सांगितलं रस्ता अडवा त्यांचा रस्ता अडवा आणि दही दूध लवणी खायला भेटल कामगिरी करशी ना त्याला आणलं ना दूध आहे दही आहे सगळं आहे आपल्याला काय जमणार नाही आपल्याला काय करू नको आम्ही आता तिकडे नाव ह्या म्हणतो जमणार नाही
आता तिकडून आपण जायचं तुला कधी असं आलेले हा? तुला कधी आलं मी आता आतमध्ये ह्या सांगत आता ह्या कामगिरी करीन मग त्याला काय झालं? त्याला काय झाला विजय नाही म्हणतो गावात तू तुझा तो तो गवजणी येते थांब जरा तू तो आहे येते थांब काय बोललो मी हॅलो या ठिकाणी आई बक्षिसाप्रमाणे श्लोक राजेंद्र बेंद्रे यातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 150 पारितोषिक आहे. तरी नमन मंडळ ते जरूर आहोत आपण आहोत. धन्यवाद धन्यवाद. येते 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 थांब हॅलो झाला उशीर पोरीनो करा लवकर तयारी झाला उशीर पोरीनो करा लवकर तयारी दही दूध लोणी याग भरुनी जाऊया माघारी हो दही दूध लोणी याग भरुनी जाऊया माघारी झाला उशीर पोरीनो करा तयारी झाला उशीर पोरीनो करा तयारी दही दूध लोणी याग भरुनी जाऊया माघारी दही दूध लोणी याग भरुनी जाऊया माघारी Dari